तर सगळ्यात मोठ्या आणि सगळ्या अचूक एक्झिट पोलमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। सगळ्यांना उत्कंठा आहे महाराष्ट्रात काय होणार याची। महाराष्ट्रामध्ये जवळपास 50-50 असा एक्झिट पोलचा अंदाज महायुतीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी आपल्याला दिसतोय। एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला नेमक्या किती जागा मिळणार आहेत तर भाजपला 17 जागांवरती विजय मिळेल असा अंदाज आहे। 2019च्या तुलनेमध्ये भाजपच्या 6 जागा कमी होतील असं एक्झिट पोल सांगतोय। 2019 साली भाजप किती जागा जिंकलं होतं तर 23 जागा जिंकलेलं होतं। 23 पैकी यावेळेला 17 जागा भाजपला मिळतील। एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागांवरती विजय मिळेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेचा अंदाज आहे। आता ही जागा कोणती याचा अंदाज सगळ्यांनी बांधायला आतापासून सुरुवात केलेली असेल। उद्धव ठाकरेंची मशाल 9 ठिकाणी पेटेल, 9 ठिकाणी प्रज्वलित होईल असं एक्झिट पोल सांगतोय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला किती जागा मिळतील तर 8 जागांवरती काँग्रेस विजयी होईल असा अंदाज या एक्झिट पोलनुसार वर्तवला जातोय। त्यामुळे प्रचंड इंटरेस्टिंग आकडे महाराष्ट्राचे 48 जागांपैकी कोण किती जागांवर विजयी होईल। महायुती 24 जागा तर महाविकास आघाडी 23 जागा। आतापर्यंत इथल्या मान्यवरांनी जितके काही अंदाज सांगितलेले होते त्यामध्ये बराचसा बदल या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे मतदार खरंच संभ्रमित आहेत का। 2 पक्ष म्हणजे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस अशी निवडणुकीला सर्वजण सामोरे गेलेले होते। त्यामुळे आपण कुणासोबत नेमकं राहायचंय, आपण आपल्या आधीच्या पक्षासोबत राहायचंय, नवीन मंडळींसोबत राहायचंय, जे जुने लोक आधीपासून आहेत, नवीन लोकांची एंट्री झाली आहे, अशा एका युतीला आघाडीला आपण मतदान करायचंय का याचा कुठेतरी संभ्रम दिसलाय। महाराष्ट्राचे आकडे आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात। महाराष्ट्रामध्ये 48 पैकी कोण किती जागांवर बाजी मारेल। एक्झिट पोलनुसार महायुतीला 24 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील आणि इतर एका जागेवरती विजयी होतील। एकनाथ शिंदे 6 जागा, देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप 17 जागा, अजित पवार 1 जागा, उद्धव ठाकरे 9 जागा, शरद पवार 6 जागा तर काँग्रेस 8 जागा। अशी सगळी परिस्थिती। एक छोटीशी कमेंट सरिता मॅडमची घेऊन आपण आपल्या पॅनलकडे जाऊयात। सरिता मॅडम, 50-50 चित्र काय वाटतंय महाराष्ट्राचे आकडे बघून? मला वाटतं जो वोटर होता त्याच्याही मनातली जी रस्सीखेच आहे ती या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते, तीच या निकालात दिसणार आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीची राजकारणाची खिचडी गेल्या काही वर्षांमध्ये झाली त्याच पद्धतीचा म्हणजे ह्याला बिलकुलच क्लिअर मतदान कोणाच्या बाजूनं झालं हे सांगता येत नाही। त्यामुळे जो संभ्रम मतदात्याच्या मनात होता तो वोटिंगमध्ये उतरलाय असं म्हणायला पाहिजे। आपण सगळ्यांचे छोटे छोटे कमेंट घेऊयात। विद्यार्थी छान स्माइल देताय तुम्ही, काय स्माइल मागचं कारण काय आहे? निश्चितच की आम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्ही जे आकडे दाखवलेत त्याच्यापेक्षा निश्चित ते जास्ती असणार आहे। कारण एक्झिट पोल हा दिशादर्शक असू शकतो परंतु तो अगदी ॲक्युरेट असेलच असं सांगता येत नाही। पण जे फडणवीस सांगत होते की 45 जागा मिळणार किंवा बावनकुळे आम्हाला 48 जागा मिळणार, तर त्यांना जागा त्यांच्या कमी होत आहेत हे तर निश्चितच आहे। आणि बाकी ज्या उद्धवजींच्या जागा दाखवल्या आहेत त्या निश्चितच ह्याच्यापेक्षा जास्ती असतील। राष्ट्रवादीच्या ज्या 6 दाखवल्या आहेत त्याच्यापैकी राष्ट्रवादी तर 8 किंवा 9 पर्यंत निश्चित पोहोचू शकेल आणि काँग्रेसच्या जागासुद्धा ज्या आहेत त्या निश्चितच वाढलेल्या दिसतील। त्यामुळे एक्झिट पोल हा दिशादर्शक असू शकतो। कदाचित जे सर्वे करायला सांगतात त्यांच्या थोड्याशा मर्जीप्रमाणे सर्वे घेतला जातो असाही अनेक वेळा अनुभव आहे। त्यामुळे हा निश्चितच आम्हाला खूप आनंददायी रिपोर्ट आहे। अशा पद्धतीनं सर्वे होत नाही हा विश्वास मी तुम्हालाच नाही तर दर्शकांना सुद्धा देते। आमच्या किंवा कोणाच्याही मर्जीनं तो सर्वे होत नाही। सी वोटर हा अत्यंत तटस्थपणे तो सर्वे करतो। त्या सर्वेची आपल्याबद्दलच मेथडॉलॉजी सुद्धा आम्ही आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे आणि आजच त्या सर्वेचे आकडे सुद्धा एबीपीच्या हातात पडतात। त्यामुळे अशा पद्धतीची शंका सुद्धा सर्वेबद्दल मनात आणणं हे मला वाटतं योग्य नाही। आपण जे म्हटलं तो दिशादर्शक नक्कीच आहे पण अशा पद्धतीनं एखाद्याच्या मनाप्रमाणे तो केला जातो हे मात्र असं अगदीच नाही। त्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढला। आपण 4 लाख सॅम्पल सर्वे 4 लाखाच्या वरच्या लोकांचा केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मतदान मला वाटतं आपल्या 10-12 कोटी जर आपण लोक आहोत त्यातलं मतदान 70% पकडलं तरी तेवढा सर्वे आहे। म्हणजे ह्याच्यातनं एक दिशा दाखवलेली आहे परंतु याच्यापेक्षा महाविकास आघाडीला कितीतरी चांगले
संधी आहे असं मला वाटतं. अच्छा, महायुतीचं भाजपचं स्पेशली 45+चा जो नारा होता ते स्वप्न तरी अधुरं राहतंय असं दिसतंय. महायुतीचा अपेक्षाभंग या आकड्यांमधनं. नाही बघा, आता हा एक्झिट पोल आहे, हा सॅम्पल साईज आहे, लोकांचं मत विचारलंय की काय कल आहे वगैरे, परंतु मला असं वाटतं की यापेक्षा निश्चितच जागा जास्ती महायुतीला मिळतील. आणि आम्ही अतिशय आशावादी आहोत की केवळ भावनिक नाही तर काम केलंय आणि ते आम्ही जनतेसमोर मांडलं आहे. माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जो परफॉर्मन्स दिलाय आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी अक्षरशः 24 तास काम केलेलं आहे, आपण पाहतोय. आणि त्यामुळे त्या जोरावर आम्ही मतदान मागितलंय. याच्यामध्ये भावनिक मुद्दा नाही, विकासावर. आणि नरेंद्र मोदीच हवेत पुन्हा एकदा देशाला. हे देशांनी म्हणजे जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे. महाराष्ट्रात निश्चित तुम्ही म्हणता, मी अगदीच काही असं बोलणार नाही, लोकांना संभ्रम झाला असेल कारण 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी हे, तरी सुद्धा मला असं वाटतं यापेक्षा नक्कीच जागा आम्हाला जास्त मिळते. रुपालीजी, खरं तर प्रश्न हा आहे की एकच जागा, म्हणजे जर एक खासदार आला होता ती एक जागा, आता ही एक जागा कुठली असं तुम्हाला वाटतं? आणि चिन्ह मिळून सुद्धा ही परिस्थिती. आणि तुम्ही या पोल बद्दल स्वतःच आधी सांगितलं होतं की 3 ते 5% हे मुव्हेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक जरी दिले तरी आम्ही नाराज नाही आहोत. आम्हाला माहिती आहे की आमच्या 3 ज्या जागा आम्ही लढलेल्या आहोत त्या निवडून येणार आहोत. परंतु तुम्ही जी एक जागा आम्हाला म्हणताय ती असं जस्टिफाय किंवा व्हेरीफाय कशी करणार आहात? आमच्या सुनेत्रा वहिनी ही विनिंग सीट आहे, कितीही काही केलं तरी. रायगडमधनं तटकरे साहेब आहेत आणि शिरूरमध्ये आढळराव जे आधी राष्ट्रवादीचे होते, नंतर शिवसेनेतनं शिंदे शिवसेनेतनं आमच्याकडे आले. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही तुम्ही जो पोलचा जो निकाल दिलाय आम्ही तो स्वीकार करतोय. पण तुम्हाला 4 जूनला हे आमचे सर्व उमेदवार विजयी कारण असतील. ओपिनियन पोलमध्ये सुद्धा मी जर चुकत नसेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा नव्हती, जो ओपिनियन पोल समोर आलेला. आणि आता एक्झिट पोलमध्ये एक जागा मिळताना दिसते. 543 जागा आहेत. 543 पैकी साधारणतः 202 जागांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. आणि या महा एक्झिट पोलनुसार एनडीए 90 ते 113 जागा एनडीएला मिळू शकतात. इंडिया आघाडीला 89 आणि त्याच्या प्लस जागा मिळण्याचा अंदाज सध्या व्यक्त होतोय. 89 ते 104 या दरम्यान इंडिया आघाडीच्या जागा राहू शकतात. किशोरीताई, 50% जागा कमी झाल्या. 18चे 9 आकडे एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतात. ग्राउंड लेवलला आम्ही काम केलंय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच सांगू शकते की आम्ही 18+ आहोत. 18+ हे सांगू शकते. कारण हा जो काही महाराष्ट्रामध्ये खिचडी म्हणण्यापेक्षा संपूर्ण चिखल केला आहे, त्या चिखलमध्ये कमळ तर नक्कीच नाही आहे, कारण लोकांना ते पटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने इतक्या कॉन्फिडेंटली इतकं लोकांना आपण गृहीत धरायला लागलो का, येस कुछ भी करेंगे लेकिन येस. किशोरीताई, चिन्ह लोकांपर्यंत पोहोचू शकलं का? येस, 100%. म्हणून मी म्हणते आम्ही 18+ आहोत. चिन्ह तर पोचलंच, कारण आमच्याकडे धनुष्यबाण यायच्या आधी अनेक चिन्ह आली होती. त्यामुळे ह्या चिन्हाला ज्या क्षणी धनुष्यबाण दिलं त्या क्षणाला मशाल पोचली. गावागावात मशालीची तेज ते पोचलेलं आहे. आणि म्हणूनच सांगते की 18+ ही शिवसेना असणार आणि आघाडी पूर्ण महाविकास आघाडी 33 ते 35 याचा पूर्ण भरोसा आहे. अच्छा, शायना एनसी आपल्या सोबत आहेत आणि अर्थातच शायनाजी 40+चा विश्वास तुम्ही व्यक्त केला, 45+चा नारा होता. पण एक्झिट पोलमध्ये आकडे थोडंसं वेगळं गणित दाखवतात. एक्झिट पोलनुसार महायुती 22 ते 26 आणि महाविकास आघाडी 23 ते 24. संभ्रम दिसतोय, 50-50ची अवस्था आहे. तुमची कमेंट या एक्झिट पोलच्या आकड्यांवर? देखिए, स्वाभाविक रूप से जो जनता का जनादेश है उसको स्वीकार करना जरूरी है, लेकिन ये है 4 तारीख को. आज जो आप बोलेंगे कि एग्जिट पोल के आधार पे ही जाना है, तो मैं नहीं मानती हूँ, क्योंकि बहुत सारे समीकरण ऐसे भी होते हैं जहां आपको पता है कि जो एग्जिट पोल है और जो हकीकत है उसमें ज़मीन आसमान का अंतर हो सकता है. रही बात महाराष्ट्र हो या कोई अन्य प्रदेश, बिल्कुल स्पष्ट रूप से जो वोट मोदी जी को मिल रहा है केंद्र में अपने प्रगति के लिए, तो फिर
it is given that people will vote in that premise in this 2024 election. रही बात कंफ्यूजन हो, दो सिंबल्स, ये सब मान्य है। इसमें ज़रूर ऐसा हो सकता है कभी कभार कि लोगों को वो कंफ्यूजन हो सिंबल्स को लेके एक्सेट्रा, लेकिन मैं अभी भी कहती हूँ कि यकीन से भारतीय जनता पार्टी ना सिर्फ केंद्र में बहुत ही भारी संख्या से जीत के आएगी, लेकिन महाराष्ट्र में भी हमारा आंकड़ा यानी कि बीजेपी का जो आंकड़ा है बरकरार रहेगा 23, और हमारे एलाइज के साथ 40 पार जरूर होगा। मनीषा जी, कुठेतरी तुम्हाला वाटतं का की खोके, गद्दार हे जे शिक्के लागले, हा जो नॅरेटिव्ह होता त्याचा फटका या आकड्यांमध्ये दिसतोय? नाही बघा, हे एक्झिट पोल आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की खरे आकडे निश्चितच आमच्यासाठी जास्ती येतील यामध्ये माझ्या मनात कुठलाही शंका नाही आहे. परंतु हे बघा, हे खोके खोके नेरेटिव्ह, आणि जेव्हा अजितदादा जॉईन झाले तेव्हा हे बंद झालं सगळं. त्याच्यामुळे हे खोटंच होतं सगळं. म्हणजे खोके खोके बोलणं याच्यात काही तथ्य नव्हतं आणि हे लोकांना केवळ किशोरीताई, काय म्हणता? मुळामध्ये ना वास्तव जगायला शिका. वास्तव हे मनीषाताईंना कळलं पाहिजे. अजितदादा आल्यानंतर शिक्कामोर्तब झाला की ह्याच पद्धतीने राजकारण केलं जाणार पुढे महाराष्ट्रात. त्यामुळे नरेटिव्ह आम्ही नाही केला. तुमच्याच एका आमदारांनी जे आधी गेले नव्हते आणि त्यांनी डिक्लेअर केलं की बघा, हे बघा, मला आत्ता फोन आलाय 100 करोड द्यायला तयार. त्यांच्यावर पण काय मी- विश्वास ठेवायचा? का काय नाही? विश्वास तेच ठेवायचा? आमदार तुमच्याकडे आले ना, काय तेच विश्वास नंतर आले ना. ठेवायचा? त्याच्यामुळे ज्या- बघा, ज्या- जे गेले नाही, आले गेले मुळामध्ये आले, मला सांगा वास्तव जगायला की न शिकणं वास्तवात आणि सगळे वास्तवाला जगतात आहे धरून आणि न इथे बोलणं. आता आणि म्हणून मग नाही, कलटी उलटी मारणं ही पद्धत झालीये. पण आता ज्या ही- पद्धतीने ज्या आमदारांनी सांगितलं, तो आमदार नाही, नाही, एकच आता आमदार त्यांच्या आहे, एकच ह्याच्यात आमदार आहे. मग त्यांनी त्यांनी तसं कबूल का केलं केलं ना त्यांनी खरं स्टेजवर. कारण सांगावं ना. त्यांनी स्टेजवर ते विचारा गेले आणि तुम्ही, आले, आम्ही नाही ते का सांगणार. केलं त्यांनी विचारा ते तुम्ही त्यांना. विचारा. विचारा त्यांना. त्याच्याकडनं कबुली आली. त्याच्या- त्याच्या कबुली बघा, काय? 50 कबुली आले, काय? आता 100. कोणाकडे कबुली दिली? त्याच्या- कोणाकडे त्याच्या- कबुली दिली? त्याच्या- मुद्दा मला शिवसेना मांडायचा आहे. पक्षफुटीचा विषय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय हा पूर्णतः हो, वेगळा बरोबर आहे. अगदी हा वेगळा आहे. पूर्णतः वेगळा आहे. म्हणजे तो धरण तुम्ही आणि एकत्र मरण करूच असं शकत आहे. धरण आणि नाही. मरण. हा, Correct. पूर्ण वेगळा आहे. धरण आणि त्याच्यामुळे मरण. शिक्कामोर्तबचा वगैरे विषय होणार नाही. अजितदादांनी जेव्हा पक्ष पाठिंबा दिला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आधी माननीय शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांच्यामध्ये काय घटना, काय मंजुरी, काय प्रस्ताव झाले हे अद्यापही समोर कुणाचे आले नाही. कारण का त्या कमिटीमध्ये अजितदादा असतील, माननीय मोठे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, हीच लोक होती. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जेव्हा अजितदादा होते तेव्हा अजितदादा चांगले होते. जेव्हा सरकार पडलं, सरकार पडल्यानंतर कायद्याने अधिकार आहे त्यांना की कुठल्या पक्ष सरकारला पाठिंबा द्यायचा आहे, त्या यांनी अजितदादा गेले. त्यामुळे अजितदादांचा 50 खोकी का अजून 100 खोकीचा संबंध कुठे येत नाही. शिवसेनेशी असू शकतो, त्याला त्याच्या मला बाबतीत मी अशा बोलू शकणार नाही. एक परंतु इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्याकडे मला आपण एक सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. ते विद्याताई, 2 राष्ट्रवादी 2 शिवसेना झाल्या, तिथे फायदा झालेला आहे तो काँग्रेसच्या आकड्यांमध्ये. काँग्रेसची 1 जागा होती. एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 8 जागा मिळतात. म्हणजे 10% पेक्षा पण खूप जास्त मोठा परफॉर्मन्स काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये लोकसभेला महाराष्ट्रात दिसतोय. हेमलता पाटील, मी तुमच्याकडे येते. 8 जागांचा अंदाज आहे एक्झिट पोलनुसार काँग्रेससाठी. तुमची प्रतिक्रिया? माझ्या माहितीप्रमाणे आणखीन काही जागा वाढणार आहेत. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये लढली आणि ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला ही पक्षांची फाटाफूट अजिबात मान्य नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पूर्णपणे हे महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं. ग्रामीण भागामध्ये प्रचंड डिस्ट्रेस होता. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कांद्याचे, सोयाबीनचे भाववाढीचा प्रश्न असेल, आणि लोकांनी अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या लोकांना काही गावांमध्ये एंट्री दिली नाही. आणि ज्या पद्धतीने अल्पसंख्याक असतील, शेतकरी असतील, महिला वर्ग असतील, हे सगळं जे मतदान झालं ते बघता मला असं वाटतं की उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल आणि
काँग्रेस यांच्या जागांमध्ये आणखीन वाढ होणार आहे. काही ठिकाणी शहरी मतदार स्पष्टपणे मत व्यक्त करत नाहीत किंवा ग्रामीण मतदार स्पष्टपणे मत व्यक्त करत नाहीत, त्यामुळे ही आकड्यांची थोडीफार तफावत दिसते. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही आकडेवारी आणखीन वाढणार आहे नक्कीच आणि आणखीन प्रत्येकाचंच चांगला म्हणणं आहे की परफॉर्मन्स यापेक्षा जास्त आकडे मिळतील. मी शायना आपल्याला विचारते, कुठंतरी आतापर्यंत जी आकडे आपण बघितले, एकीकडे दक्षिण भारत आणि एकीकडे ईशान्येचे राज्य, महाराष्ट्रात मात्र मोदींचा विजय रथाची जी दौड आहे ती कुठंतरी रोखण्यात यश आलेलं आहे विरोधकांना. जी सरिता जी, देखिए हार जीत तो हर एक इलेक्शन में और भारत जैसे देश में आपको देखने मिलेगा कि कहीं ज़्यादा तो कहीं कम. अभी आप देखेंगे कि तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरला, तमिलनाडु, वहाँ भारतीय जनता पार्टी का जो आंकड़ा है वो बढ़ रहा है, वोट शेयर बढ़ रहा है. दूसरे तरफ आप देखने जाओ तो स्वाभाविक रूप से कहीं ना कहीं आप देखेंगे एक आध सीट महाराष्ट्र में कम तो कहीं और से बढ़ गया है. छत्तीसगढ़ में कहीं आपने देखा की शायना जी, याचा अजून एक अर्थ मोठा आहे महाराष्ट्रासाठी. हे निकाल आज जरी येत असले तरी 4 महिन्यावर विधानसभा आहे आणि याच निकालांचे परिणाम आपल्याला तिथे सुद्धा दिसू शकतात. मनीषाताई, नाही, मला असं वाटतं की बघा, हे एक्झिट पोल आहेत आणि ही जी आकडेवारी आहे ही अर्थातच लोकांचं जनमत, त्या लोकांनी काय उत्तरं दिली त्याच्यावर आहे. परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की आम्हाला जे काय एक्झिट पोल दाखवत आहेत, हे बघा, महाराष्ट्रामध्ये जनतेला निश्चितच थोडं या शिवसेनेला देऊ का त्या शिवसेनेला देऊ हे झालं असेल किंवा राष्ट्रवादीच्याही बाबतीत तसं झालं असेल. परंतु लोक शेवटी जेव्हा मतदान त्या बूथवर जातील, त्या मशीनवर जेव्हा बटन दाबायला, तेव्हा ही देशाची निवडणूक आहे. लोकांना राहुल गांधी हे बघू शकता का तुम्ही त्या खुर्चीवर? नाहीच. मोदीजींनी परफॉर्मन्स दिलेला आहे. अहो, मोदीजींनी परफॉर्म केलेलं आहे. आणि वारंवार एक मिनिट, चेहरा बघून लोक कंटाळले. अजिबात नाही, तुम्ही कंटाळला. लोकांना राहुल गांधीचा चेहरा आहे. अहो, राहुल गांधी काय, त्यांचं सरकार असताना ऑर्डिनन्स पाडलेलं राहुल गांधींनी. राहुल गांधी कोणत्या भरोशावर तुम्ही जाणार सांगा ना, कोणत्या भरोशावर सांगणार तुम्ही? अहो, राहुल गांधी कुठल्या विषयात सिरियस आहेत, कोणत्या विषयात ते सिरियस आहे? जेव्हा एक यात्रा, तुम्ही माझ्यामध्ये बोललात, तुम्ही माझ्यामध्ये बोलू नका प्लीज. तुम्ही माझ्यामध्ये बोललात विद्याताई. राहुल गांधी, नाही, अरे पण माझा टर्न होऊ द्या ना. आपण म्हणत आहात, माझ्या वेळेत तुम्ही का घुसताय मध्ये? राहुल गांधींचा नाही, हात वर करते तर तुम्हाला देतील ना त्या. तुम्हाला राहुल गांधी एकाच्या वेळेत घुसायचं, हा काय याला धरून एक आकडे महत्वाचे आहेत. प्रत्येक वेळा सरिताजी, आपण प्रत्येकाला वेळ देणार. थोडंसं शांत होऊयात सगळ्यांनी. राहुल गांधी ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाच्या हेमलता पाटील बाजू मारतायत. हेमलता पाटलांकडे आपण आधी जाऊया. हेमलता पाटील, प्लीज तुम्ही बोला, प्लीज. एक मिनिट ज्ञानदा, प्रत्येक वेळी राहुल गांधी आवडणार आहेत का, लोकांना चालणार आहेत का, असा प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यांनी काही सर्वसामान्य लोकांचा ठेका घेतलेला आहे का? आम्ही मोदींबद्दल बोलताना असं बोलतो का की मोदी आता लोकांना चालणार नाहीत? यांचे मुख्यमंत्री आहेत, ते लोकांना चालले का? ते लोकांना मुख्यमंत्री म्हणून आवडले का? त्यांना आपण वेळ देऊया. आतापर्यंत एक वेळा तरी मी बोलले का की हे मुख्यमंत्री लोकांना आवडले नाहीत, लोकांनी हे रिजेक्ट केलेले आहेत? कशासाठी तुम्ही एखाद्या नेत्याबद्दल प्रत्येक वेळी अशा पद्धतीची भाषा वापरता? हे चुकीचं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, तुमचा निषेध त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे. हेमलताजी, तुमच्या भावना नक्कीच कळतात आहेत. मात्र एक प्रश्न आपल्याला विचारते, नंतर विद्याताईंकडे पण येते, किशोरीताईंकडे पण येते. प्रश्न हा आहे की राहुल गांधी यांचं नाव आघाडीवर आहे की नाही हे सुद्धा देशाला माहिती नाही आणि हा प्रचाराचा एक महत्वाचा मुद्दा होता. UPA हे पंतप्रधान पदासाठी अजूनही नाव देऊ शकलेलं नाहीये. इंडिया आघाडी नाव देऊ शकलेली नाहीये. राहुल गांधींचं नाव असो किंवा दुसरं कुठलं नाव असो, पंतप्रधान पदासाठी एकही चेहरा दिला नाही. हा कॉन्फिडन्स का येऊ शकला नाही किंवा हे एकमत का होऊ शकलं नाही, हा सुद्धा प्रश्न मांडला गेलेला आहे या प्रचाराच्या दरम्यान. आपल्याकडे बोला. सरिता,
आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे का? अध्यक्षीय पद्धतीने आपण मतदान करतो का? आपण पंतप्रधानाचा उमेदवार ठरवून मतदान करतो का? अजिबात नाही. आपल्या देशामध्ये इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल, पंतप्रधानाचा उमेदवार ठरवलाच पाहिजे असं काही नाहीये. आपल्याकडे अध्यक्षीय पद्धत नाहीये. त्यामुळं पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणी असेल, आणि राहुल गांधींनी कधी म्हटलं की मी पंतप्रधानाचा उमेदवार आहे, मग प्रत्येक वेळी राहुल गांधी देशाला चालणार आहेत का? राहुल गांधींना मतदान होणार आहे का? हे तुम्ही कशासाठी बोलता? ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संपूर्ण देशभर लोकांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत, जनसामान्यांमध्ये राहिलेले आहेत, आणि आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे. आम्ही आतापर्यंत असं म्हटलं का की हे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत एकनाथ शिंदेची कारकीर्द आवडली नाही, असं जर म्हटलं असतं तर मनीषा कायंदेला कसं वाटलं असतं? त्यामुळे एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि लोकशाहीमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलाच पाहिजे, ही काही पद्धत नाही आणि ही पद्धत चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ओके, आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या आकडेवारीचं एक अनालिसिस आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचे आकडे प्रचंड इंटरेस्टिंग आहेत. मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम आहे का, त्याचं चित्र या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये उमटलेलं आहे का, हे आपण पाहतोय. महाराष्ट्राचं अनालिसिस काहीसं असं आहे. महायुतीला म्हणजे भाजपला 2024च्या एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार 17 जागा मिळत आहेत. त्यांनी जागा किती लढवलेल्या होत्या तर 28 जागा, आणि 2019ला किती जागा जिंकल्या होत्या तर 23 जागा. म्हणजे अर्थातच जागांमध्ये कमी पाहायला मिळते, जागा घटलेल्या आहेत भाजपच्या. शिंदे गटाने 2024ला 15 जागा लढवल्या, 6 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. 2019ला शिवसेना, अखंड शिवसेना 18 जागा जिंकलेली होती. अजित पवार 4 जागा लढवलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये, केवळ 1 जागा जिंकण्याचा विश्वास आहे. अखंड राष्ट्रवादीनं 2019ला 4 जागांवरती विजय मिळवलेला होता. आता आपण महाविकास आघाडीकडे येतोय. ठाकरेंनी किती जागा लढवल्या तर 21 जागा निवडणुकीमध्ये लढवल्या. त्यापैकी 9 जागांवरती ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. अखंड शिवसेनेचे गेल्या वेळेचे खासदार होते 2019चे 18 खासदार. शरद पवार 10 जागा लढवल्यात या निवडणुकीमध्ये, 9 जागांवरती त्यांचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. 2019ला अखंड राष्ट्रवादीनं 4 जागा जिंकलेल्या होत्या. काँग्रेसनं 17 जागा 2024 साली लढवलेल्या आहेत. त्यापैकी काँग्रेस 8 जागा जिंकेल या निवडणुकीत असा अंदाज आहे. 2019ला केवळ 1 जागा चंद्रपूरची बाळू धानोरकरांची काँग्रेस जिंकू शकलेलं होतं. तर अपक्ष 2019ला एका जागी विजयी झालेले होते, आणि या वेळेला सुद्धा एबीपी सी वोटर सर्व्हेनुसार एका जागी महाराष्ट्रात अपक्षाचा विजय होईल असा अंदाज व्यक्त होतोय. तर हे महाराष्ट्राचं एक अनालिसिस आहे. महायुतीमध्ये भाजपच्या 6 जागा मायनस होत आहेत. शिंदे गटाला 7 जागांचा फटका बसतोय. अजित पवार ना नफा ना तोटा असं सध्याचं चित्र आहे. ठाकरे गट प्लस 4 जागांमध्ये म्हणजे 4 जागा वाढण्याची ठाकरे गटाची शक्यता आहे. या अनालिसिस प्रमाणे महायुती 24 जागा, महाविकास आघाडी 23 जागा, 50-50% आपल्याला या एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. अजून बरीच इंटरेस्टिंग आकडेवारी या एक्झिट पोलची आपल्याला बघायची आहे, महाराष्ट्राच्या बाबतीतली, देशाच्या बाबतीतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.